राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला। त्याचबरोबर आपत्तीच्या काळामध्ये कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत। या पार्श्वभूमीवरती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली आणि एका अधिकाऱ्याला निलंबनाची नोटीस बजावली आहे। यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मधुकर बोडके, उपनगर अभियंता शुभांगी केसवाणी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मडवी, राजेश मोरे, विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले उपस्थित होते। ताशी 80 ते 90 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार अतिवृष्टीमुळे शहरात झाडे आणि फांद्या पडल्या आहेत। या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली। या भेटीत त्यांनी तातडीने सर्व झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत। संबंधित झाडांची शेवटची छाटणी कधी करण्यात आली होती, झाडांची स्थिती काय होती आणि कोणत्या कारणांमुळे ती पडली याचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। शहरात पडलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने हटवण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या हायड्रा, लिफ्टिंग मशीन आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे। आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री भाडेतत्वावरती उपलब्ध करून घेण्यासही निर्देश त्यांनी आयुक्तांना दिलेत। तसेच मनुष्यबळ कमी पडत असल्यास तातडीने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। भविष्यात झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झाडे शास्त्रोक्त पद्धतीने ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यात। या प्रक्रियेमध्ये वृक्षतज्ञ, उद्यान क्षेत्रातील जाणकार, स्वयंसेवी संस्था, इतर तज्ज्ञांना सहभागी करून घ्यावे। अनेक ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणामुळे किंवा इतर विकासकांमुळे झाडांच्या मुळांपर्यंत हवा आणि पाणी पोहोचण्यास अडथळे निर्माण होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे झाडांच्या आरोग्यावरती परिणाम होऊन ती वादळी वाऱ्यामध्ये कोसळण्याची शक्यता वाढत असल्याने या बाबींचाही अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। यावेळी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देताना आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आर्थिक तरतूद तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे। तसेच केवळ आपत्ती व्यवस्थापन विभाग नव्हे तर इतर विभागातील अधिकाऱ्यांनीही गरजेनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। शहरातील पाणी साचणाऱ्या सकल भागांचा आढावा घेतल्यानंतर 84 ठिकाणी पंप बसवण्यात आले असून त्या पंपांचे नियंत्रण आणि देखरेख आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सातत्याने करण्यात येत आहे। ज्या ठिकाणी आवश्यकता भासते त्या ठिकाणी तातडीने पंप कार्यान्वित केल्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावरती होण्यास मदत झाली असं त्यांनी नमूद केलं आहे। आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की झिरो कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे झिरो कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे। एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया। नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग हे सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला रिक्षावरती टँकर पडलं, अपघात झालेला आहे, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते। अडथळा निर्माण झाला होता त्याला। आम्ही आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो। त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण। आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ। वारकऱ्यांना काय आव्हान करा, पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे। येहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे। वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या। मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी स्वतः बोललो। त्या ठिकाणी काही पाण्यामुळे, जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे
पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती, जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते, काही ठिकाणी विजेच्या खांबांची पडझड झाली होती, पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. मी तात्काळ त्यांना नगरविकासमधून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी देखील आपली वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न